नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज मध्यरात्री राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर ते कोणते जिल्हे आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस आज मध्यरात्रीला बघायला मिळू शकतोय, आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघा आपल्या जिल्ह्यांमध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीला पावसाचा जोर कसा आहे. तर चला सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत आज रात्रीचे वातावरण. सायंकाळी आणि रात्रीचे वातावरण जर बघितले आजचे, तर आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस आज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. तसेच मध्य प्रदेशचा काही परिसर आहे, या ठिकाणी देखील जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आपण सविस्तर बघूया या ठिकाणी कोणत्या भागामध्ये जोर वाढलेला आहे. तर हा जो काही परिसर आहे विदर्भाचा, तर या ठिकाणी जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला दिसतोय. तर या ठिकाणी आपण बघू शकता अकोला जिल्ह्याचा काही परिसर आहे. अकोलामध्ये आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. या भागामध्ये जळगाव, जामोद, तेल्हारा तसंच अकोट हा जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये पावसाचा जोर जबरदस्त वाढलेला बघायला मिळू शकतोय. यामध्ये दर्यापूर आहे, दर्यापूर आणि आसपासचा जो काही लगतचा परिसर आहे, या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे मूर्तिजापूर आहे, मूर्तिजापूरला जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कारंजाकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. अकोला जिल्ह्याच्या जवळपास बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता सायंकाळच्या दरम्यान आहे. तसेच इकडे मलकापूर, मोटाला, बुलढाणाचा काही परिसर, खामगाव या परिसरामध्ये देखील भाग बदलत पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट आणि भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच मित्रांनो, हा जो काही परिसर आहे अमरावतीच्या देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला इकडे पाऊस बघायला मिळू शकतो. अमरावतीकडे जर बघितला हा जो काही परिसर आहे अमरावती जिल्ह्याचा, तर अमरावती जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. अमरावतीमध्ये हा जो सर्व काही परिसर आहे अमरावतीचा, अमरावती तसेच चांदूर, मोझरी, मोर्शी, अचलपूर, चिखलदरा हा जो सर्व काही परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता या सर्व काही परिसरामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान, रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. जबरदस्त पावसाचा जोर या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान वाढत आहे. तसेच इकडे वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याच्या देखील काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. विजांचा गडगडाट या ठिकाणी देखील राहील, मात्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, इकडे जर बघितला हा जो काही परिसर आहे यवतमाळ जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते. सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तर यवतमाळमध्ये बघितला हा जो सर्व परिसर आहे यवतमाळ जिल्ह्याचा, हिंगणघाटचा जो काही परिसर आहे, तसेच हिंगणघाट, वाडनेर, वाडकी पण हा वर्धा जिल्ह्याचा दक्षिण परिसर, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि यवतमाळ जिल्ह्याचा हा जो काही परिसर बघितला तर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळमध्ये हा जो काही परिसर आहे मोहडा, करंजी, पांढरकवडा, पेंढारी, परवा, घाटंजी, तसेच हा जो परिसर आहे रुई, दिग्रस, जवई, आर्णी, देहानी, साखळी, दिग्रस या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर जबरदस्त स्वरूपात आपल्याला बघायला मिळू शकतोय. या ठिकाणी जबरदस्त पाऊस वाढलेला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान, रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, वाशिम जिल्ह्याचा आणि यवतमाळ जिल्ह्याचा हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. वाशिमकडे देखील पावसाचा जोर जबरदस्त वाढलेला आहे. या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भाचा काही परिसर आहे. हिंगोलीकडे पावसाची, वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळेल. हिंगोलीच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. खंडाळा, पुसद लगतच्या परिसरामध्ये, इनापूर, तसेच हा जो काही परिसर आहे महागाव, माहूर, तसेच या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. साक्री, दिग्रस, आर्णी, देहानी हा जो सर्व परिसर आहे, चोंढी या परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा जोर आज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर या ठिकाणी आणि आसपासच्या भागामध्ये वाढतच आहे. तर मित्रांनो, इकडे जर बघितले हा जो परिसर आहे नांदेड वाघाळा, नांदेड जिल्ह्याचा जो काही परिसर आहे, या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज सायंकाळच्या दरम्यान, रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. पूर्णा हा जो परिसर आहे, पूर्णा, नांदेड वाघाळा, बासमत, भोकर, पेटुंबरी या ठिकाणी जोरच्या मध्यम स्वरूपाचा राहील, मात्र
हिंगणघाट हा जो काही परिसर आहे, हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. आणि लगतच्या परिसरामध्ये बघितलं आदिलाबाद तसेच इचोदा या परिसराकडे जोर जास्त आहे. सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जरा जास्तच बघायला मिळू शकतोय. चंद्रपूर जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे. सायंकाळच्या दरम्यान चंद्रपूर आणि रात्रीच्या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्याकडे जर बघितला, हा जो परिसर आहे चंद्रपूर जिल्ह्याचा, चंद्रपूर तसेच भाताडी, मोहोर्ली, भद्रवती, वणी आणि कायर हा जो काही परिसर आहे, गुगस रोड या परिसराकडे पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट आणि विखुरलेल्या स्वरूपात या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. पावसाची शक्यता या ठिकाणी देखील आज रात्रीच्या दरम्यान आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, हा जो काही परिसर आहे गडचिरोली जिल्ह्याचा, या ठिकाणी देखील जबरदस्त मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली या परिसरामध्ये आज रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली हा जो सर्व काही परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये आपल्याला विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस या सर्व परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, आपण बाकी भागाकडे जर बघितलं तर मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, मध्य प्रदेशकडे देखील पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय. किनारपट्टीचा परिसर बघितला तर किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे. मात्र इकडे आपल्याला सोलापूरकडे, दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूरकडे पाऊस बघायला मिळू शकतोय. सोलापूरकडे आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. सोलापूरमध्ये हा जो काही परिसर आहे, सोलापूर, अक्कलकोट या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र जोर कमी आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. आणि किनारपट्टीचं जर वातावरण बघितलं तर किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त आहे. रिमझिम पावसाची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, रात्रीचे जर मध्यरात्रीचे जर वातावरण बघितले तर मध्यरात्रीच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. अकोला, अमरावतीच्या काही परिसरामध्ये तसेच यवतमाळ आणि वाशिम या ठिकाणी अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या सरी होण्याची शक्यता मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळू शकते. मध्यरात्रीच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, ढगाळ वातावरण जास्त राहील, तसेच हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. आणि पहाटेच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता आहे. पहाटेच्या दरम्यान आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय नागपूर जिल्ह्याकडे, तसेच गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ, वर्धा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विजांचा गडगडाट, विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता पहाटेच्या दरम्यान आहे. तर मित्रांनो, आज रात्री मध्यरात्रीला राज्याच्या या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते. भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते. हलक्या सरीची शक्यता आहे. या भागामध्ये जास्त जोरात पावसाचा जोर थोडा जास्त राहील. बाकी भागाकडे अंशतः ढगाळ वातावरण, पावसाचा जोर कमी आहे. हलक्या सरी बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढील 3 दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा सविस्तर घेणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटू आपण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.